नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा. महाशिवरात्री निमित्त सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवभक्तीचा महासागर उसळला आहे. बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. राज्यभरातील शिवमंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीपासून अनेक भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिर येथे मध्यरात्रीपासूनच 2 ते 3 किलोमीटरच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपनगरातील 966 वर्ष जुनं अंबरनाथ शिवमंदिर येथेही दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे बनारसहून भाविक येथे दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव यंदा गाभाऱ्यात प्रवेश न देता भाविकांना बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सरोवराच्या मध्यभागी असलेले 12व्या शतकातील हेमांडपती शैलीतील कनकालेश्वर मंदिर येथे पहाटे महापूजा संपन्न झाली. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे. तर पुण्यातील मुठा नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर येथे शंखनाद आणि फुलांच्या सुंदर सजावटीत भक्तांचं स्वागत करण्यात येत आहे. पहाटेपासूनच येथे दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याशिवाय माजलगाव येथे तहसीलदाराच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली असून दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून आणि राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी त्र्यंबक नगरीत जमली आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या दिवशी विशेष पूजा आणि धार्मिक अनुष्ठानाच्या आयोजनामुळे हे ठिकाण भक्तांनी भरलं आहे. मंदिर परिसरात फुलांनी आकर्षक सजावट केली गेली आहे आणि पहाटे विधिवत पूजा केली गेली. शिवभक्त बम बम भोलेच्या जयघोषात मग्न आहेत. त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहे. वातावरण भक्तिमय आणि धार्मिक उमंगानं भरलं आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यभरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात महाराष्ट्र आज महादेवमय झाला आहे. राज्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृणेश्वर मंदिर येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. परराज्यामधूनही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. तसेच वैद्यनाथ मंदिर येथे प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा मोठ्या उत्साहात पार पडली. दागदागिन्यांची सजवलेल्या देवाच्या देखण्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्यानंतर पक्षातील दोन्ही गटाच्या विलीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी ते आग्रही होते, असा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. मात्र या दाव्याला अजित पवार गटाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांनी अशा कोणत्याही चर्चेला दुजारा दिलेला नसल्याचं सांगत विलीकरणाच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा मुद्दा अद्याप अधांतरित आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं म्हणत संकेत दिले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात दोन्ही गटांमध्ये पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजेंद्र ढेरंग यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली जात आहे. अजित पवार यांच्या माघारीनंतर पक्ष पहिल्यांदाच मोठ्या अडचणीत सापडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अमोल मिटकरी यांना वगळता पक्षातील अन्य प्रमुख नेते झिरवळ यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले दिसत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस बचावात्मक भूमिकेत गेल्याचं स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीमुळे पक्षाला सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
नरहरी झिरव यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणात सविस्तर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीत झिरव प्रकरणातील तथ्यांची माहिती घेऊन पुढील भूमिका काय असावी याचा निर्णय घेतला जाणार आहे। मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना टिपू सुलतान यांनी कधीच विखारी विचारांना धारा दिला नाही, त्यामुळे शौर्याच्या बाबतीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानलं पाहिजे असं विधान केलं। या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून भाजपकडून तीव्र टीका करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत टिपू सुलतानसारख्या व्यक्तीची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं अत्यंत दयनीय आहे। छत्रपतींनी स्वराज्य उभारून सामान्य रयतेचं राज्य स्थापन केलं, तर दुसरीकडे टिपू सुलतानने हजारो हिंदूंची हत्या केली असा आरोप केला। फडणवीस पुढे म्हणाले, आम्ही हे अजिबात सहन करणार नाही। सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे। काँग्रेस पक्षात नैतिकता असेल तर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी। सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचा शोध घ्यावा लागेल। महाराष्ट्र आणि देश असा नवा इतिहास कधीही स्वीकारणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 3 फेब्रुवारीला प्रोपोलिन वायू वाहणारा टँकर उलटल्यानं 32 तासांची भीषण वाहतूक कोंडी झाली होती। या काळात हजारो प्रवासी अडकून पडले आणि मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं। अशा गंभीर परिस्थितीतही टोल वसूल सुरू ठेवल्यानं संताप व्यक्त करण्यात आला होता। खालापूर टोल नाक्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बैठकीला IRB आणि वाहतूक पोलीस उपस्थित होते। कोंडी दरम्यान वसूल केलेला टोल परत करण्याची मागणी करण्यात आली। IRB कंपनीनं 8 दिवसात टोल परत करण्याचं आश्वासन दिलं आहे। टोल वसुली असूनही सुविधा अपुऱ्या असल्याचा आरोप करण्यात आला। स्वच्छतागृह आणि अवैध टोईंगचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। या घटनेमुळे द्रुतगती मार्गाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार असून हा हाय व्होल्टेज सामना क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्सव ठरणार आहे। सामन्यापूर्वीच दोन्ही संघात शाब्दिक चकमक रंगली आहे। पाकिस्तानचा कर्णधार सलमानने भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा फिट व्हावा आणि आमच्याविरुद्ध खेळावा अशी इच्छा व्यक्त केली। अभिषेकच्या प्रकृतीबाबत सावशकता व्यक्त होत असतानाच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। जर पाकिस्तानी कर्णधाराची इच्छा अभिषेक खेळावा अशी असेल तर तो नक्कीच खेळेल असं म्हणत सूर्यकुमारने हसतच उत्तर दिलं। या प्रतिक्रियेनंतर अभिषेकच्या खेळण्याच्या शक्यता अधिक बळावल्या आहेत। अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याच्या अंतिम संघातील निवडीचे संकेतही मिळाले आहेत। पाकिस्तान विरुद्ध फिरकी गोलंदाजी महत्त्वाची ठरणार असल्यानं सुंदरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। भारत पाकिस्तान सामना म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे तर भावना, प्रतिष्ठा आणि चाहत्यांच्या उत्कटेची पराकाष्ठा असते। आज या महासंग्रामात नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।